हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. या दरम्यान पूर्वजांना अन्न आणि पाणी देऊन संतुष्ट करण्याची प्रथा आहे. या दरम्यान श्राद्ध तिथीला खीरपुरीचा स्वयंपाक केला जातो. यामागील कारण जाणून घ्या. पितृपक्षात शिजवलेले अन्न देणगी स्वरूपात देण्याचे विशेष महत्त्व आहे. खीर हे पायस अन्न मानले जाते. पायस हा पहिले प्रसाद मानले जाते. यामध्ये दूध आणि तांदळाची शक्ती आहे. तांदूळ असे धान्य आहे जे जुनं झालं तरीही खराब होत नाही. तांदूळ जेवढा जुना तेवढाच तो चांगला असतो. तांदूळाच्या या गुणधर्मामुळे ते जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या संस्कारात समाविष्ट केला जातो. म्हणून पितरांना खिरीचा प्रसाद असतो. यामागील सार्वजनिक मान्यता अशी आहे की भारतीय समाजात खीरपुरी साधारणतः सणासुदीच्या वेळेस केले जाणारे पदार्थ आहे. पितृपक्ष हे देखील पितरांचा सण मानले जाते. असे म्हणतात की या काळात आपले पितृ आणि पूर्वज आपल्या घरी भेट देतात. त्यांचा आतिथ्यासाठी खीरपुरी बनवतात. यामागे एक व्यावहारिक कारण देखील आहे. श्रावणाचा महिना उपवासाचा महिना म्हणून धरला जातो. बरेच लोक महिनाभर उपवास करायचे, त्यामुळे त्यांना फार अशक्तपणा येत असे. भाद्रपद महिन्यात श्राद्धात खीरपुरीचे जेवण त्यांना सामर्थ्य देत असायचे. म्हणूनच खीरपुरी बनवायची ही प्रथा सुरू करण्यात आली. तसंच श्राद्ध कर्मात वड्यांचं देखील खूप महत्त्व आहे. अनेक ठिकाणी या काळात केले जाणारे वडे वर्षभरात कधी बनवत नाही. या दिवसात भरड्याचे वडे केले जातात. या दिवसात चुकून हे अन्न शिजवू नये. श्राद्ध पक्षात मोहरी, शिळे अन्न, हरभरा, मसूर, उडीद, कुळीथ, सातू, मुळा, काळे जिरे, कांचनार, काकडी, काळे उडीद, काळे मीठ, दुधी भोपळा, कांदा आणि लसूण हे पदार्थ वापरू नयेत.